नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्ही थंबनेलवर पाहिलेली हेडलाईन 100% सत्य असून ही हेडलाईन स्वतः राज्यामधील प्रख्यात अशा न्यूजपेपर म्हणजे सकाळ या न्यूजपेपरने जाहीर केले आहे। तुम्हाला माहित आहे की राज्यामधील शेतकऱ्यांची एकमेव भरोसेमंद वर्तमानपत्र म्हणून सकाळ वर्तमानपत्राचे नाव घेण्यामध्ये येते। यासोबतच त्यांचे दुसरे वर्तमानपत्र म्हणजे ॲग्रोवन आणि याच वर्तमानपत्रामध्ये आज ही अपडेट छापून आलेली आहे, ज्याची की अगदी सविस्तर अशी माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये अवघ्या 2 मिनिटांमध्ये पुढे पाहायला मिळणार आहे। तसेच हप्त्याच्या तारखेबद्दलच नाही तर इतर देखील काही महत्त्वपूर्ण अशा बाबी स्वतः केंद्र सरकारने काल जाहीर केल्या असून त्याची देखील माहिती तुम्हाला 20व्या हप्त्या अगोदर असणे अत्यंत गरजेचे आहे। त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया आजची महत्त्वपूर्ण अशी अपडेट। तर मग शेतकरी मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की स्वतः सकाळ या न्यूजपेपरने ही अपडेट जाहीर केली असून या अपडेटच्या हेडलाईननुसार शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली आहे। आता पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता कधीपर्यंत येणार आणि याची अपेक्षित अशी तारीख स्वतः केंद्र सरकारने जाहीर केली आहे। तर मग काय आहे सविस्तर अपडेट, चला व्हिडिओमध्ये पुढे जाणून घेऊया। तर मग आज समोर आलेल्या अपडेटनुसार पीएम किसान योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणे आहे, जेणेकरून ते शेतीशी संबंधित त्यांच्या लहान गरजा पूर्ण करू शकतील आणि त्यांचे उत्पन्न वाढू शकतील। या योजनेअंतर्गत देण्यामध्ये येणारे पैसे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पाठवण्यामध्ये येतात, त्यामुळे पारदर्शकता राखली जाते आणि याचा फायदा देशामधील तमाम शेतकऱ्यांना होत असतो। याबरोबरच केंद्र सरकारने आज काही नवीन नियम लागू केले असून या नवीन नियमानुसार आता कोणते शेतकरी या योजनेसाठी पात्र असतील तर ज्या शेतकऱ्यांच्या नावावर शेती योग्य जमीन आहे तेच शेतकरी आता या योजनेसाठी पात्र आहेत। संस्थात्मक जमीनधारक म्हणजे जर जमीन ट्रस्ट किंवा संस्थेच्या नावावर असेल तर या योजनेचा लाभ आता शेतकऱ्यांना देण्यामध्ये येणार नाहीये। याबरोबरच सरकारी कर्मचारी म्हणजे केंद्र किंवा राज्य सरकारचे कर्मचारी पात्र नाहीत, यामध्ये चतुर्थ श्रेणीच्या कर्मचाऱ्यांना देखील सूट देण्यामध्ये आली आहे। व्यावसायिक, नोंदणीकृत डॉक्टर, अभियंते, वकील, सीए इत्यादींना या योजनेमधून आता वगळण्यामध्ये येणार आहे। तसेच करदाते, मागील कर निर्धारण वर्षामध्ये आयकर भरलेले शेतकरी देखील आता या योजनेअंतर्गत पात्र नाहीयेत। म्हणजे आता केवळ असे शेतकरी ज्यांच्याकडे स्वतःची जमीन आहे आणि ते शेतकरी स्वतः जातीने शेतीमध्ये कसून शेती पिकवतात, अशा शेतकऱ्यांना आता पीएम किसान योजनेचा यापुढे लाभ वितरित करण्यामध्ये येणार आहे। तर मग आता हे नवीन नियम लागू झाल्यापासून शेतकरी पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन त्यांच्या हप्त्याची स्थिती तपासू शकणार आहेत। यासाठी त्यांना त्यांचे बँक खाते आणि आधार कार्डची माहिती अपडेट ठेवावी लागेल, जेणेकरून पेमेंटमध्ये विलंब होणार नाही। जर तुम्ही पात्र शेतकरी असाल आणि तुमची कागदपत्रे बरोबर असतील तर जून 2025 मध्ये येणाऱ्या 20व्या हप्त्याचा लाभ हा तुम्हाला नक्कीच मिळणार आहे। तर मग प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 20वा हप्ता हा जून 2025 मध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पोहोचण्याची शक्यता आहे। या हप्त्यासाठी पात्र शेतकऱ्यांना 2000 रुपये मिळतील। सरकारने अद्याप कोणती अधिकृत अशी तारीख जाहीर केली नसली तरी जूनच्या 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यामध्ये 2000 रुपयांचा हप्ता हा सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पोहोचण्याची अपेक्षा आहे। तसेच यापूर्वीचा म्हणजे 19वा हप्ता 24 फेब्रुवारी 2025 रोजी वितरित करण्यामध्ये आला आहे, ज्याचा फायदा 9.8 कोटीहून अधिक शेतकऱ्यांना झाला। यामध्ये 2.4 कोटी महिलांचा समावेश होता। तर 18वा हप्ता ऑक्टोबर 2024 मध्ये आणि 17वा हप्ता जून 2024 मध्ये वितरित करण्यामध्ये आला आहे। सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना 3 हप्त्यामध्ये 6000 रुपयांची आर्थिक मदत देते, ज्याद्वारे दर 4 महिन्यांनी 2000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हस्तांतरित करण्यामध्ये येत असतात। तर मग अशा प्रकारे आता लवकरच राज्यामधील सर्व पात्र लाभार्थ्यांना व देशामधील देखील पीएम किसान योजनेअंतर्गतच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना या योजनेच्या 20व्या हप्त्याचे पैसे वितरित करण्यामध्ये येणार आहेत। तर मग अशा प्रकारची एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या दररोजच्या दररोज अपडेट पाहण्यासाठी कृपया आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओ देखील लाईक करा। धन्यवाद।